तुम्हाला दिवसभरात अनाथ आश्रमांच्या स्थळांविषयी माहिती विचारणारे किमान 4-5 तरी दररोज फोन येतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे अनाथ आश्रमातली स्थळं आहेत का. तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज तुम्हाला मी डायरेक्ट कोल्हापूरच्या अनाथ आश्रमामध्ये घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणचं लाईव्ह चित्र तुम्हाला दाखवणार आहे की तिथली स्थळं कशी असतात, काय असतात आणि त्यांची प्रक्रिया काय आहे याबाबतची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा या व्हिडिओसोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा. विवाह फसवणुकीपासून सावध करणे, लोकांना समुपदेशन करणे, मार्गदर्शन करणे हा मराठा लग्नाक्षदाचा एक प्रमुख उद्देश आहे. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच आम्ही करत नाही आणि कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही. फसवणुकीपासून सावध करणे हा उद्देश आहे. मात्र असं असताना अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते किंवा ही स्थळं नोंदणीची प्रक्रिया वगैरे कशी असते या संदर्भात आम्ही 4-6 व्हिडिओ काय बनवले की लगेच आम्हाला राज्यभरातून फोन सुरू झाले की तुमचा पूर्ण व्हिडिओ न पाहता त्याची इंट्रो पाहून किंवा चित्र पाहून किंवा थंबनेल पाहून लगेच फोन सुरू होतात. विशेषतः महिलांचे फोन जास्त असतात. तर तुम्हाला मी याबाबतची माहिती देण्यासाठी या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे की अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात. आम्ही सातत्यानं सांगत असतो की बा अनाथ आश्रमाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला अनाथ आश्रमाची माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे, त्या कार्यालयात तुम्ही जाऊन तिथे जाऊन तुमच्या जिल्ह्यात असलेल्या अनाथ आश्रमाची माहिती घ्या. बऱ्याचदा असं होतं की जी काही अनाथ आश्रमं आहेत तर ती बालक आश्रम असतात किंवा वृद्धांसाठी वृद्धाश्रम असतात आणि मग अशांचे कुठेतरी गुगलवरून वगैरे फोटो घेऊन फसवणूक करणारे बरेच आहेत. त्याबाबतचा एक काल परवा मी व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ पुन्हा आपण बनवला पाहिजे म्हणून तुम्हाला मी एक लाईव्ह दाखवतो आहे. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपच्या मी स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जातो आहे. त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग या ठिकाणी मी तुमच्यासाठी आणत आहे. हे बघा, मी या ठिकाणी हे यूट्यूब सर्च केलं आहे. यूट्यूबवर आपण जाऊयात. हा एक तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहे मी. हा जवळपास 8 वर्षाच्या आधीचा व्हिडिओ आहे. हा 8 इयर्स ॲगो. हे तुम्ही ऐका याबद्दलचं काय निवेदन आहे ते. कोल्हापुरातल्या बालकल्याण संकुलात सध्या असा घोष करत लग्नेच्छुकांच्या रांगा लागल्यात. कारण या संकुलात वाढलेल्या 3 अनाथ मुली लग्नासाठी तयार असल्याची बातमी कळली आणि काही दिवसातच 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आले. इतकंच नव्हे तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची भर पडतीये. या संकुलातील सर्वच मुली या उच्च शिक्षित आहेत. तसंच त्या स्वतःच्या पायावर देखील उभ्या आहेत. 22 मुलींपैकी 3 मुलींनी तब्बल 400 स्थळं. या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे की हा एक कोल्हापूरचं जे काही बाल संस्कार केंद्र आहे तर या बाल संस्कार केंद्रामध्ये या ठिकाणी जे काही 3 मुली उपवर होत्या म्हणजे त्यावेळेस 18 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती. तर या 3 मुलींसाठी तब्बल 400 अर्ज आले आणि दर दिवसाला 12 अर्जाची भर त्याच्यामध्ये पडत होती. म्हणजे ही परिस्थिती 8 वर्षाच्या आधी होती. 2017-18 मधली ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर परिस्थिती सातत्यानं बदलत आहे. अनाथ आश्रमाकडे मुलींची कुठली अशी फॅक्टरी नसते. मात्र आपण आपली कुठली तरी नैतिक सामाजिक जबाबदारी विसरतो की ज्यावेळेस एखादा मुलगा मुलगी अनाथ होते तर त्यावेळेस आपण समाजानं त्याचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे. तर नातेवाईक वगैरे सगळे त्याला दूर लोटतात आणि अशा वेळेस त्याला अनाथ आश्रमात जाण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग आता आपल्याला समाजामध्ये मुली मिळत नाहीत, मग त्या आपल्या गुणामुळं मिळत नाहीत. त्यांना आपण आता अनाथ आश्रमांचा शोध घेतोय. आणि मग बऱ्याचदा असं होतं की आम्हाला एखाद्या महिलेचा किंवा एखाद्या पुरुषाचा फोन येतो की बा तुमच्याकडे अनाथ आश्रमात तुमच्याकडे मुली आहेत का. तर मग आम्ही जर त्याला म्हटलं हो आहेत, आमच्याकडे 2 वर्षाची एक आहे, 1.5 वर्षाची एक आहे, तर तो चिडून शिव्या घालतो आणि फोन ठेवतो. किंवा बऱ्याचदा अशा लोकांचा असाही समज होतो की आपण एवढे डिपेंडंट परावलंबी झालेलो आहोत की तुम्ही मग यूट्यूबवर खूप छान बोलता, मग तुमच्याकडे मुली नाही आहेत का. मग आम्ही म्हणतो की बा अशी मुलींची फॅक्टरी वगैरे नसते. मग विदर्भातल्या मुली तुमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात कशासाठी देतील, का देतील, त्यांच्याकडे स्थळं नाही आहेत का. मग गरीब घरच्या असतील तर सांगा. मग तुमच्याकडे गरीब घरच्या मुली नाही आहेत का, तुमच्या भागामध्ये नाही आहेत का. मग जर तुमच्या भागातील
स्थळं तुम्हाला ओळखत नसतील तर मग इकडच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या बाहेरच्या विभागातल्या लोकांनी तुमच्यासाठी स्थळं का सुचवायची. उद्या जर त्याचं काही वांदं झालं, भानगड झाली, तर मग जो सुचवणारा असतो तो फुकटच जेलात जाणार किंवा पोलिसांच्या तक्रारीचा बळी पडणार. अशा ह्या गोष्टी होत असतात. तर तेव्हा आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो की जो काही दिखाऊपणा आहे तर तो सगळा सोडून द्या. पुन्हा एकदा आपली जी काही मूळ परंपरा आहे, जी काही संस्कृती आहे, तर त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. बॅक टू बेस जाण्याचा प्रयत्न करा की ज्या माध्यमातून जे काही आपण दिखाऊपणा याच्यातून स्वीकारलेला आहे तर तो सगळा सोडून द्या. आपला जो नात्या गोत्याचा जो काही पसारा आहे, जो काही मध्यस्थ आहे, तर त्या मध्यस्थाला पुन्हा जिवंत करा. लग्नामध्ये राजकारण्यांचा सत्कार बंद करून मध्यस्थांचा सत्कार करणं सुरू करा. परण्याच्या जागी जी काही मारुतीचं दर्शन घेऊन मांडवात जायची जी काही प्रथा आहे तर त्याच्यामधला DJ बंद करा. ते जर तुमच्याकडून होत नसेल तर उगाच दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. लग्नाच्या आधी जे काही प्री वेडिंगचं जे काही तमाशा मांडलेला आहे, धिंगाणा मांडलेला आहे, तो बंद करा. हळदीच्या नावाने, मेहंदीच्या नावाने जो काही धिंगाणा घालतो तो बंद करा. नाही तर पिढ्या बिघडल्या, मुलं बिघडली असं बोबलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. उद्या चालून आणखीन 2 वर्षानं 4 वर्षानं तुमच्या मुली भरल्या मांडवातून, मुलं भरल्या मांडवातून पळून जात असतील तर समाजाला, मुलांना, नवीन पिढीला दोष देण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार उरत नाही. ह्या सगळ्या प्रथा तुम्हाला आधी बंद कराव्या लागतील. सुरुवाती स्वतःपासून करावी लागेल. तेव्हाच हे परिवर्तन घडू शकेल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अनाथ आश्रमाच्या नावाने जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते डोक्यातून खूळ काढून टाका. गरीब घरच्या मुली, कमी शिकलेल्या मुली, हे सुद्धा डोक्यातून भ्रम काढून टाका. कुठेही पैसे देऊन फसू नका. हे चॅनल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नसेल आवडेल तर सोडून द्या. धन्यवाद. जय जिजाऊ.